चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश घरत. इथे आपण बघतोय संजय घरत पुन्हा एकदा मात्र एक धाव पूर्ण करताना बघायला मिळतात. हरलेल्या संघाला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. जिंकलेल्या संघाला देवेकरपाडा संघाविरुद्ध खेळावं लागेल. इथे आपण बघतोय अप्रतिम चेंडू आपण बघितला तर निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून गेलाय. पहिल्या स्लिपमध्ये एक धाव येते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ होतोय. राजेश घरतचं वर्चस्व आहे. या पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर पूर्णपणे वर्चस्व राजेश घरत याचं आहे. अवळेला आपण बघतोय पुन्हा एकदा मिसिंग लेग स्टंप. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 5. पहिलं षटक पूर्णपणे पॉवरफुल षटक आहे. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त फलंदाजांना संधी असते पॉवरफुल फलंदाजी करण्याची, परंतु इथे जर आपण बघितलं तर पॉवरफुल गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी करताना मिस्टर राजेश घरत आपण बघतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय पहिल्या क्रमांकाचं चषक आलेलं आहे. ते म्हणजेच कैलासवासी भास्कर बाबूराव तरे यांच्या स्मरणार्थ श्री अनिल भास्कर तरे उमरोळी यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं चषक कैलासवासी सौ रिहा रोहित पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोहित परशुराम पाटील सरपाडा यांच्याकडून. तिसऱ्या क्रमांकाचं चषक आलेलं आहे कैलासवासी गजानन चिंतू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश गजानन पाटील सरपाडा यांच्याकडून. आणि चौथ्या क्रमांकाचं चषक आलेलं आहे श्री राहुल प्रकाश पाटील तेंबोडे चिंटू यांच्याकडून. मालिकावीर चषक आलेला आहे कैलासवासी जयेश दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल नरेश घरत सरपाडा यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी दयानंद कृष्णा वजे दादा यांच्या स्मरणार्थ श्री निलेश जयवंत वजे दुकटर यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज व क्षेत्ररक्षक कुमार हेमय डुग्गू दीपेश पाटील सरपाडा यांच्याकडून. सर्व सामन्यांसाठी मालिकावीर श्री योगेश रमेश तरे यांच्याकडून तेंबोडे यांच्याकडून. नेट फ्री व्यवस्था श्री रजनीश गुणाजी पाटील उमरोळे यांच्याकडून. आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था श्री साजन मधुकर पाटील उमरोळे यांच्याकडून आलेले आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. या वेळेला आपण बघतोय संजय घरत याच्या बॅट मधून हा येतोय चौकार. 4 धावा येतात कमांडीचे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होताना संतोष पाटील आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या 11 धावा 1.2 षटकांचा खेळ होतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. कवळीला सुरेख फटका. झेल होईल का? दिलीपने झेल सोडलेला आहे. झेल कुणाचा सुटला तर ऑरेंज कॅप होल्डर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावर 170 पेक्षा जास्त धावा आहेत, 180 आहेत आणि त्या खेळाडूचा झेल सुटलेला आहे.
बघूया लगेच दुसऱ्या चेंडूवर झेल होतोय काय एस, परंतु इथे मात्र निलेश घरत बाद होतोय. धावसंख्या आपण बघतोय 12. या धावसंख्येवर एक गडी बाद होताना निलेश घरत पहिल्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी केली होती, परंतु इथे आज पूर्णपणे बॅकफुटवर आहे. नवीन फलंदाज राकेश कुडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. राकेश कुडू सफाळे मैत्री सफाळे संघाकडून मात्र नेहमीच खेळताना आगरी समाजामध्ये बघायला मिळतोय. आरके स्पोर्टचे ऑनर आहेत राकेश कुडू. अव्वळीला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज. अव्वळीला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा राकेशच्या बॅटमधून एकदा येताना बघायला मिळतंय. धावसंख्या झाली 15 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 15 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. राजेश घरत पुन्हा एकदा गोलंदाज. इथे आपण बघतोय संजय घरत झेल सुटल्यानंतर चौकार येतोय. माफ करा, चौकार. पंचांचा इशारा चौकार येतोय. तिकडे प्रेक्षक बसले तिघे जण, त्याने सुद्धा चौकार दर्शवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल राजेश. यावेळेला सुरेख आणि इथे मात्र मोठा आवाज आलाय. ईच लागली आणि मैदान सोडलं. हे डिसिप्लिन क्रिकेट आहे, हे शिस्तबद्ध क्रिकेट आहे आणि इथून मात्र मैदान सोडलेलं आहे. मोठा हादरा बसतोय. नवीन फलंदाज तुषार पाटील येईल तोपर्यंत या ऐकूया आपण उर्बी डीजेला.
पुन्हा एकदा राजेश गरत राकेश कुडूसाठी राकेश कुडीने मात्र दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडूला खेळलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता आर के इज ऑन फायर. तर तुषार पाटीलने सुद्धा मागच्या चेंडूवर 1 धाव करून आरकेला स्ट्राईक दिली होती. तर आता धावांची गती वाढवण्याची जबाबदारी असेल या दोघांवर. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आहे बहाडोलीचा तुषार पाटील, तर समोर विरोधी संघ आहे बहाडोलीचा रिहान सुपर किंग बहाडोली. यावेळेला आपण बघतोय चेंडू निर्धाव निघून जातोय. षटक संपलेला आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या 25, 2 गड्याच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावर. तुषार पाटील इथे आपण बघतोय एक धाव घेताना धावसंख्या आपण बघितली तर 26 धावा धावफलकावर. यावेळेला आपण बघतोय राकेश कुडू, परंतु राकेश कुडूला निलेश कुडूने रोखलं. इकडे क्षेत्ररक्षण खूप छान झालंय. गोलंदाज रिहान सुपर किंग बहाडोली संघाकडून गोलंदाज कोण आहे? संजय. पुढे एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय निर्धाव. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता चौकार येतोय. तुषार पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगली कामगिरी करताना तुषार पाटील आपण बघतोय. 31 रन्स ऑन द बोर्ड. 2 गड्याच्या मोबदल्यात 31 धावा. लाईट बंद करा. यावेळेला तुषार पाटील स्क्युअर ऑफ द विकेट. संतोष गरज क्षेत्ररक्षण करतील, चेंडूला फेकतील तोपर्यंत 2 धावा येतात. आणि या 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल मिस्टर संजय. तुषार पाटील क्या बात है, षटकार येतोय. राजू कुडूच चांगलं मात्र प्रयत्न चांगले दिसले, परंतु तुषार पाटील यांच्या बॅट मधून षटकार येतोय. आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 39.
थँक्यू डीजे, थँक्यू. 39 धावा धावफलकावर. तुषार पाटील याने जर अजून एक षटकार मारला तर राकेश पाटील सरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. चार षटकांचा खेळ होतोय तर दिलीप येतोय गोलंदाजी मार्कवर. घरचं मैदान आहे, घरची खेळपट्टी आहे, घरच्या क्राऊड समोर दिलीप डाव्या हाताचा गोलंदाज. दिलीप यावेळेला सुरेख आरके. क्या बात है. राकेश कुडू. परमानंद पाटील पुढे सरसावतोय. राकेश कुडूला गरज होती का? कारण अजून 5 चेंडू शिल्लक होते. 5 चेंडूमध्ये आणि चांगली बॅट तळपली होती. ही पहिल्यापासून सवय आहे राकेश कुडूची. 3 धावा घेण्याचा प्रयत्न होता. अशा चोरट्या धावा घेण्यामध्ये माहीर आहे. राकेश कुडू जबरदस्त परफॉर्मन्स करून परतलेले आहेत. कारण चपळ फार आहे त्यामुळे अशा धावा घेण्यात ते नेहमीच बघतात. एक चेंडूचा खेळ होतोय. 42 धावा धावफलकावर. अजून 5 चेंडूमध्ये 10-12 धावा आल्या तरी सुद्धा मात्र एक फायटिंग टोटल होईल. कारण करो या मरो लढत आहे. म्हणजे थोडंसं प्रेशर हे रिहान सुपर किंग बहाडोलीवर सुद्धा असेल. धावसंख्येचा विचार केला आपण तर 42 धावा. दिलीप यावेळेला सुरेख सरळ बॅटने खेळलेला हा फटका बघतोय. संतोष पाटील पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत दिलीप पाटील पुन्हा एकदा चुकी करतायत. हातामध्ये चेंडू येत नाही. तुषार पाटील पूर्णपणे अर्ध्या क्रीजवर होते परंतु इथे 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 44. 44 धावा. बोल ना. राजेश घरतने जर षटकार मारला तर 200 रुपये राकेश पाटील सरपाडा यांच्याकडून. आणि तुषार पाटीलने षटकार मारला तरी सुद्धा 200 रुपये आहेत राकेश पाटील सरपाडा यांच्याकडून. यावेळेला आपण बघतो डाऊन द लेग मारा होता परंतु एस्टेनच्या वरून जाणारा चेंडू होता आणि हेच कारण पंच तटस्थ आहेत. हर्षल काका, ग्राउंड स्टाफ आपण इकडे यायचं आहे स्टेजवर. यावेळेला पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग मारा होता. पंच वळतात, खराब चेंडूचे संकेत येत आहेत आणि एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा विचार केला तर 46. हर्षल काका यावेळेला तुषार पाटील काही जबरदस्त फलंदाजी करताना संजय पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. 2 धावा रोखू शकत नाहीत आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 या धावसंख्येवर. आठ चेंडूमध्ये 16 धावांची खेळी तुषार पाटीलच्या बॅटमधून बघायला मिळते. अवळेला मात्र एक धाव येताना दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल.
2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या 50. 51 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडू आणि 51 धावा या करायच्या आहेत रिहान सुपर किंग बहाडोली या संघाला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आमच्याशी जोडले जातील आदरणीय प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू डीजे हर्षल काका. आपण यायचं आहे इथे. ग्राउंड स्टाफ आलेले आहेत आणि कुणाल गरज आपण कुठे असतील तर व्यासपीठावर यायचं आहे. कुणाल गरज सरपाडा. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर, वेळेची दिरंगाई न करताना. चला फिल्डिंग सजवून घ्या लवकरात लवकर. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. धन्यवाद मनोजी पाटील, त्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला.
सामन्याला सुरुवात होताना आपण पाहत आहेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना येताना पाहायला मिळतील. एका साईडला राजेश घरत आणि संतोष पाटील, उजव्या हाताचा फलंदाज आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज, राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 50 धावा फलकावर लगावल्या. संजय घरतची विकेट लवकरात लवकर मिळाली. 51 धावांचं टार्गेट सेट केलं. आता इथून जर आपण पाहिलं तर कोणता संघ पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक्षा करत असतील ANB ही टीम. स्वरांगी वॉरियर 4 मॅचेस आपण पाहिल्या लगातार विन होत असताना त्यांच्या डिक्शनरीमध्ये पराभूत हा शब्दच पाहायला मिळाला नाही. 30 बॉल आणि 51 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. संजय घरत ऑरेंज कॅप चा हकदार जो ठरला गेलाय. आतापर्यंत आपण विचार केला तर अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना. डीजे थोडासा आवाज वाढवा. षटक क्रमांक पहिला आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी संजय घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. परेश कुडू सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. परेश कुडू सर वेलकम आहे. एक सुंदर सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि काल एन्जॉय केलं या स्पर्धेला. पहिलाच बॉल हलक्याच्या हाताने. राजेश घरतला माहिती आहे, डावपेच माहिती आहेत. संजय घरतचे एक्झॅक्टली चेंडू कसे येतात हे जाणून आहे. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. शिवनसई संघाचे दोन्ही धुरंधर खेळाडू आमने सामने होते. 1 धावांवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. 1 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर धावसंख्या जाऊन पोचली गेली. भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर दर्जाच्या ह्या ट्रॉफीज, हाय क्वालिटी या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 आमचे ऑफिशियल ऑन फील्ड पंच रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये निरंजन सावंत सर आणि सुनील माने सर. अप्रतिम फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट. 40+ APL चौकार. थँक्यू. अप्रतिम इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. चुकीचं कॉलिंग झालं होतं. निलेश घरत पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 6 वर. 51 धावांचा पाठलाग करताना संतोष पाटीलने सुंदर स्टार्ट करून दिले. रेहान सुपर किंग बहाडोली, कल्पेश कुडू संघाच्या कामगिरीवर खुश असतील. आतापर्यंत आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. राकेश कुडू आहेत विकेटकीपरच्या भूमिकेत. अतिशय सुंदर स्पर्धा. या स्पर्धेचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील यांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचे प्रेसिडेंट आहेत. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी केले. दोन्ही बॅटर जाणतायत ही षटक जे आहे ते घातक सिद्ध होण्यापेक्षा आपण सावध पवित्रा घेऊया आणि हेच दर्शवत असताना पाहायला मिळत आहे. 6 धावा, 5 बॉलचा खेळ झाला आहे. ग्रेट बॉलिंग बाय संजय घरत. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑफ साईडला काय फटका खेळलाय. नजाकत बरा शॉट. इनफिल्डच्या वरून फक्त टायमिंग साध्य केलं. ब्युटिफुल टायमिंग, स्पेक्टॅक्युलर, वंडरफुल शॉट. 4 धावा चौकार.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 218वा चौकार या स्पर्धेतला या टुर्नामेंटचा पाहायला मिळतोय. 4 धावा 10 धावा. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आदिपत्ती तो वंदितो मी तुला, माझ्या सत्वाई देवीला. 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 सुंदर रूप चंद्र कोर, कीर्ती तिची ही दूर बहाडोली गावी उभी ही देवी, तळ्याच्या काठी मंदिर. भोळ्या भक्तांच्या धावतेही हा केला, भोळ्या भक्तांच्या धावतेही हा केला, आई धावतेही हा केला. आदिपत्ती थँक्यू. तो 10 धावा फलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालं. एकविरा चषकाचे प्रायोजक आयोजक वन मॅन शो आदरणीय रुपेशजी नरेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. ते सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. अतिशय सुंदर स्पर्धा असते जिथे 64 टीम खेळल्या यंदाच्या हंगामामध्ये आणि अप्रतिम स्पर्धा म्हणून पालघर जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा म्हणून रुपेशजी पाटील यांची सातत्याने पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच रुपेशजी पाटील, जे आमचे परम मित्र आहेत, त्यांचा धन्यवाद. यस वाईट +4 मिळतील 5. संघाची धावसंख्या 15. यावेळेला आपण पाहिलं पंचांकडे 10 स्टेप आउट झाले होते. लेग स्टंप पिचिंग पंचांनी परफेक्ट ॲक्युरेट डिसिजन देत असताना पाहायला मिळत आहेत. आपल्या करिअरमध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 15 धावा फलकावर. 51 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज संतोष गावड अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून संतोष पाटील डिसिप्लिन दाखवत असताना स्पोर्ट्समॅनशिप काय असते याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलं. संतोष पाटीलला परतावं लागतं. फर्स्ट विकेट डाऊन. मोठा धक्का 15 या धावसंख्येवर. संतोष पाटील गॉन. चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. रिव्ह्यू तुम्हाला बॅटचा मिळणार नाही. बॅटकटचा कसा रिव्ह्यू मिळेल? आपल्याकडे ती टेक्नॉलॉजीच नाही आहे. आणि कृपया करून थोडंसं वेळ दौडू नका प्लीज. तुम्हाला लेग बिफोर विकेट आणि कॉट बिहाइंड जे बॅटकट ही मात्र तुम्हाला रिव्ह्यू मिळणारच नाही. लक्षात घ्यायचं आहे. संतोष पाटील यांना कॉन्फिडन्स होता. बॅटने खेळला गेलाय. बॅटला स्पर्श चुंबन करून गेलेला होता चेंडू. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 36 धावेची आवश्यकता आहे. 22 बॉल आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं.
22 बॉल आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. संतोष गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम व्हाईट यॉर्कर जबरदस्त पाहायला मिळाला. ग्रेट ग्रेट डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. काय गोलंदाजी केले संतोष गावड यांनी. विलक्षण कामगिरी केले. यावेळेला पहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर शॉर्ट गलीमध्ये सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 16 धावा. सिंगल डबलला महत्त्व जरूर देत आहेत. राजेश गरतकडे ते स्ट्रोक आहेत, परंतु आता रिस्पॉन्सिबिलिटीने खेळावं लागेल. संतोष पाटील ऑलरेडी यावेळेला जर आपण पाहिलं तर बाद झालेत आणि इथून मात्र संतोष गावडने जी रिस्पॉन्सिबिलिटी करत गोलंदाजी केले ना ती अप्रतिम पाहायला मिळते. कौतुकास्पद. काबिल तारीफ. साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. बॅकफुटला गेले. बॅटचं फेस ओपन केलं. बॅकअप चांगला मिळतोय. राकेश कुडू मात्र बॅकअप करत असताना सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 17 जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संतोष गावड आतापर्यंत जी गोलंदाजी करतायत ना अप्रतिम पाहायला मिळते. नेत्रदीपक गोलंदाजी. संघाची धावसंख्या 17 जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम. पुन्हा एकदा वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना सरप्राईज झाले संजय गरत. यावेळेला फ्लाईट दिली होती चेंडूला. 22च्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 18 जाऊन पोहोचली गेली. 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 33 धावेची आवश्यकता असेल. रिहान सुपर किंग बारडोली या टीमला. तत्पूर्वी घेऊया एक DJ ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय संजयजी गिनी आगरी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भामटपाडावरून थेट या ठिकाणी उपस्थित झालेले MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संजयजी गिनी आणि त्यांचं करूया आपण वेलकम. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. संजय पाटील. एक टेक्निकली साऊंड असणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय चौकाराकरिता आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 17 बॉल 29 धावा. बावीस धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संजय यांनी जर लगातार 3 षटकार एक जर षटकार आला तर 100 रुपये. 3 षटकार आले तर 500 रुपये दिवाकरजी पाटील साहेब यांच्याकडून जरूर होते, परंतु इथे मात्र फसतोय. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. यष्टी रक्षक राकेश कुडू यांच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. गॉन.
थँक्यू. वेलकम बॅक. 22 वर 2 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. बॉल आहे 16 आणि 16 बॉलमध्ये 29 धावा. गेले मॅच आपण पाहिली होती 18 बॉल आणि 22 धावा. जेव्हा जेव्हा समीकरण येईल ना त्या वेळेला मात्र NB या टीमला आठवण होईल. 16 बॉल 29 धावेची आवश्यकता आहे. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर. 16 बॉल 29 चं समीकरण. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बली पाटील गेल्या मॅचमध्ये खूप चांगला षटकार ठोठावत मात्र या सामन्याला फिनिश केलं होतं. 15 बॉल 29. संजय घरत कूल अँड काल्म. खूप चांगली गोलंदाजी ठरली आतापर्यंत. विथ द बॅटने तर अप्रतिम आणि विथ द बॉलने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी संजयजी किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. ऑन साईडला आणि त्यांचं स्वागत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय. चौकाराने केलं गेलं. खराब फिल्डिंग. नतीजा 4 धावांवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 26 विजयासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 25 धावा. अप्रतिम फटका तर चांगला आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. तर इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 2च्या मदतीने 28. आता येणारे बॉल 13 आणि 13 बॉलमध्ये 23 धावा. चांगली बॅटिंग राहिले आतापर्यंत बली पाटीलच्या माध्यमातून. एका साईडला राजेश घरत आपण पाहत आहेत. 5 बॉलमध्ये 6 धावा. म्हणजे स्ट्रगल करतायत राजेश घरत. तर आल्या आल्या 3 बॉलमध्ये 6 धावा बली पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फटका तंत्र सुद्धा आहे. निलेश घरत पुढे सरसावले. चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. खूप चांगली फिल्डिंग. अप्रतिम ग्रेट फिल्डिंग. 2 धावा मिळाल्या. दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 12 बॉल 21 रनची गरज. 12 बॉल 21 रन्स. घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. 12 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता आहे. संजय किनी साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण लगेच करूया. या वेळ आहे तर लगेच आपण करूया स्वागत सन्मान. या आपण MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. संजय किनी साहेब जे आगरी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष या विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आपण करूया. ऑन साईडला खोलवर चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळले गेले. परंतु तेवढंच उमेदीचं फिल्डिंग आत्तापर्यंत राहिले. ग्रेट फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राजेश
एका साईडला राजू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले 31 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे खजिनदार आहेत आणि संजयजी किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. अप्रतिम ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला खेळले गेले. तत्पूर्वी सिंगल मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 32 या धावसंख्येवर. 10 बॉल आणि 19 रन्स, इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल. राहुलजी पाटील या ठिकाणी पारगावरून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. सरळ बॅटने व्ही फॅक्टर मध्ये फटका तंत्र सुद्धा आहे. निलेश गरत चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला, स्टॉप करण्याचा हेतू होता परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार 4. या राहुलजी पाटील पारगावरून आलेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. ऑन साइडला काय फटका खेळला, फ्लिक ऑफ द रिस्ट. टायगर अभिजिंदा आहे, ब्रँड आहे शिवनसईचा. अप्रतिम फटका होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा स्ट्रोक आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या 42, 8 बॉल आणि 9 ची गरज असेल. 8 बॉल 17 धाव्यांचं योगदान देणारा राजेश गरत काय बॅटिंग केले, पॉवरफुल बॅटिंग. हा त्याचा ट्रेडमार्क शॉट होता. गेली कित्येक वर्ष अशा प्रकारचे स्ट्रोक तो मात्र सहजगत्या खेळत असतो आणि त्याच पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला त्याच पद्धतीने मात्र बॅट फिरवण्याची शैली अफलातून राहिली. षटकार आला आणि संघाची धावसंख्या 42च्या घरामध्ये पोहोचली गेली. 8 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता आहे. संजय घरत येत आहेत, शांत चित्ताने मात्र समजवतायत कारण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट फार बदललेलं आहे. झपाट्याने क्रिकेटची प्रगती होत गेली. टेक्नॉलॉजी आल्यामुळे मात्र थोडंसं डावपेच समजणं हे सोपं झालं. ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डर पुढे सरसावत आहेत. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते एकंदरीत 42 धावा, 43 धावा. 8 धावेची आवश्यकता आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय, डिस्पॅच केलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी अप्रतिम प्रेक्षणीय फटका. ज्या अनुषंगाने बली पाटीलच्या बॅटमधून निघालेला कणखर आणि दर्जेदार एक झंझाटेदार षटकार पाहायला मिळाला. 6 बॉल आणि विजयासाठी 2 धावा. घेऊया उर्वी डीजे ब्रेक. सहा बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. सहा बॉल आणि 2 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल आणि इथे मात्र आपण पाहतायत फिनिश केलं या चौकाराने रिहान सुपर किंग्स बारडोली टीम. आणि अप्रतिम टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. इथे स्वप्न थांबलं SM फायटर्स टीमचं आणि इथून आता ANB वॉरियर्स टीमला 2 हात करावे लागतील रिहान सुपर किंग्स बारडोली टीम बरोबर. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड